इयत्ता 1 ते 5वीच्या मुलींकरता आपण स्कर्ट शिवणार आहोत. हे जे आहे याला हुकचं घर म्हणतात. किंवा गुंडीपट्टी काचपट्टी असंही म्हणतात. आता आपण बॉक्स प्लेट स्कर्ट बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा घेर आहे आणि हे पॅकेट आहे आणि हा पार्ट आपण बेल्ट साठी वापरतो. आणि हे छोटे पार्ट आपण लूप साठी वापरतो. आणि बाजूला जे आपण हुक्स वापरतो त्यासाठी हा कपडा वापरतो. चला तर मग आपण हा मुलींचा स्कर्ट शिवायला घेऊयात. आता आपण साईडला कट करून घेऊयात आणि पॅकेटची साईज जेवढी आहे तेवढंच आपण कट करून घेऊया आणि पॅकेट लावून घेऊया. आता आपण पॅकेट लावून घेतलेले आहेत. आता आपण साईड मारून घेऊया. हे बेल्टचं कापड आहे. ह्याला आपण कॅनव्हास चिटकवून बेल्ट तयार करूया. याला छोटे कट करून आपण बॉक्स प्लेट तयार करून घेऊयात. त्यामुळे आपल्याला प्लेट टाकायला सोपं जाईल. हे आता आपण हुकचं घर बनवत आहोत. ही प्लेट आहे आणि इथे तुम्हाला जेवढ्या हुक्सच्या घर हवेत तेवढे तुम्ही घेऊ शकता. इथे आम्ही 5 प्लेट बनवलेल्या आहेत. मगाशी आपण जे छोटे कट केले होते तिथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आणि याला वरून आपण स्टिचिंग करून घेऊयात. अर्धा दाब देऊन डबल स्टिचिंग करून घेऊयात.
जो बेल्ट आपण तयार केलाय त्याला आपण हुक्स लावून घेऊयात. आता आपण घेर आणि बेल्टला प्लेट लावून घेत आहोत. आता आपण बटन पट्टी लावत आहोत. आपण आतमध्ये प्लेट टाकून बॉक्स प्लेट तयार करून घेतोय. जो आपण बेल्ट तयार केलाय त्याला आता आपण फिक्स करतो. मग आपला पूर्ण बेल्ट रेडी होईल. दोन्ही बाजूला आपण जॉईंट्स करून घेतोय. तर अशा प्रकारे आपला बेल्ट पक्का झालेला आहे. आता आपण स्कर्टला लावण्यासाठी 4 लूप्स तयार करून घेऊयात. युनिफॉर्मला जो स्कूलचा बेल्ट असतो तो लावण्यासाठी हे लूप्स आवश्यक असतात. आता आपण बेल्ट स्कर्टला लावून घेऊयात. सोबत त्याला आपण लूप्स पण लावत आहोत. आता आपण साइज स्टिक लावून घेऊयात आणि वरून स्टिचिंग करून घेऊयात. आता हे आपण पक्क करत आहोत, पण हे पक्क करत असताना वरती स्टिचिंग करणं विसरायचं नाही. आता हे लूप्स लावले की आपला स्कर्ट रेडी होईल. आता आपण प्लेट तयार करत आहोत, पण हे करत असताना आपल्याला शिलाई थोडीशी जास्त ठेवायची म्हणजे पुढे जाऊन त्याची साईज कमी जास्त करण्यासाठी सोपं जाईल.
आता आपण साईडला स्टिचिंग करून घेऊयात. कपडा संपूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी इंटरलॉक मशीनवर इंटरलॉक करून घ्यायचा. तर अशा प्रकारे इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलींकरताचा हा स्कर्ट तयार झालेला आहे.